मध्य प्रदेशातील इंदूर शहरानं स्वच्छतेमध्ये सलग अनेक वर्ष देशात प्रथम क्रमांक मिळवत स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केलाय. घराघरातून कचरा संकलन, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प, प्लास्टिक विरोधी मोहिमा आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या सगळ्यामुळे इंदूर शहर स्वच्छतेच्या क्षेत्रात अव्वल राहिलंय. शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची सवय लागावी यासाठी या ठिकाणी जनजागृती, दंडात्मक कारवाई आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येतोय. इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौरांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी यांनी नुकताच इंदूरचा दौरा करत सार्वजनिक स्वच्छतेच्या एका आदर्श मॉडेलची माहिती घेतली. इंदूरच्या धर्तीवर इचलकरंजी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी या अनुभवाचा निश्चितच उपयोग केला जाईल अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. फक्त निधी असेल तरच एखादी गोष्ट होते असं म्हणण्यापेक्षा जर आपली मानसिकता असेल तर बऱ्याच गोष्टीमध्ये चेंजेस होऊ शकतात. आणि जे निवडून आलेले सन्माननीय नगरसेवक आहेत हे नागरिकांमधून निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा नागरिकांशी डायरेक्ट संबंध येतो. त्यामुळं ते नागरिकांमध्ये मिसळून, नागरिकांसोबत राहून, नागरिकांना सोबत घेऊन ते निश्चितच एक चांगलं काम करतील. आणि हे काम करत असताना नागरिकांचा सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे. त्यामुळे मी इचलकरंजी वासियांनाही विनंती करते की फक्त पदाधिकारी, फक्त प्रशासन नव्हे तर तुमच्या, आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण इचलकरंजीमध्ये बदल घडवूयात. या अभ्यास दौऱ्याचा इचलकरंजी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी फायदा होईल असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला. आज जे इंदूर दौरा केलेला आहे आम्ही, त्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम अत्यंत चांगल्या आणि शिस्तप्रिय असल्यामुळे आम्हाला इचलकरंजीमध्ये घर टू घर कसं स्वच्छ घंटागाडीच्याद्वारे आज इचलकरंजी शहरामध्ये जर घंटागाडीची कचऱ्याची अवस्था बघितली तर फार वाईट आहे, बिकट आहे. आपण ज्या मागच्या ह्याच्यामध्ये जे दिलेलं टेंडर जे आज बंद पडत आहेत किंवा काय करत आहेत त्याची सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आयुक्त मॅडमना सांगून घर टू घर कचरा कलेक्शन करून डेपोवरचा कचरा कसा कमी करायचा, डेपोवरच्या कचऱ्यावर कसं संकलन करायचं आणि डेपोमध्ये असणारा कचरा हा पूर्णपणे सपाटीकरण करण्याचं काम आम्ही त्या प्रभागात मी राहत असून मला स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याची जाणीव आहे. या इचलकरंजी शहरामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण शहराच्या दृष्टिकोनातून आज इचलकरंजी जसं इंदूर सिटी होतंय तसं आम्ही इचलकरंजी सिटी करू. अभ्यास दौऱ्यादरम्यान महाबळेश्वरमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं. या शिबिरात नागरी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी संकल्पना, नागरिकांचा सहभाग आणि प्रभावी प्रशासन यासारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या अभ्यास दौऱ्यामुळे इचलकरंजी शहराच्या स्वच्छता आणि विकास कामांना नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.